नमस्कार मित्रांनो, या ऑटो स्पेअर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपला विषय आहे की ॲक्टिवा, ज्युपिटर, ॲक्सेस ह्या 3 मॉडेलपैकी कोणती मॉडेल सगळ्यात जास्त बेस्ट आहे. जर तुम्ही नवीन स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर एक प्रश्न जवळजवळ आहे ना, प्रत्येकाच्या मनात येतो. ॲक्टिवा घ्यावी की ज्युपिटर घ्यावी की सुझुकीची ॲक्सेस घ्यावी. कारण भारतात या 3 स्कूटर सर्वात जास्त विकल्या जातात. पण खरंच ह्यापैकी कोणती स्कूटर सगळ्यात बेस्ट आहे, तेच आपण आज ह्या व्हिडिओमध्ये या 3 स्कूटरची एकमेकांशी तुलना करून पाहणार आहोत. सर्वात आधी बोलूया होंडा ॲक्टिवा. तर होंडा ॲक्टिवा ही भारतातील आहे ना सर्वात जास्त विकल्या जाणारी स्कूटर आहे. होंडा ॲक्टिवामध्ये तुम्हाला साधारण 110चं इंजिन मिळतं, जो खूप स्मूथ आणि रिलायबल आहे. मायलेज साधारण तुम्हाला 45 ते 50 पर्यंत मिळतं. ॲक्टिवाचा जर सगळ्यात मोठा फायदा काय असेल ना, तर तिची रिलायबिलिटी आणि स्पेअर पार्ट्स सहज उपलब्ध असतात. भारतात जवळजवळ प्रत्येक शहरात आहे ना ॲक्टिवाचे स्पेअर पार्ट तुम्हाला जसे स्प्लेंडरचे सहज कुठेही मिळतात, तसेच तुम्हाला ॲक्टिवाचे पण आहे ना सहज कुठेही उपलब्ध होतात. तर ह्याच्यामध्ये ह्या एका कारणामुळे आहे ना ॲक्टिवा थोडी टॉपला जाते बाकीच्या स्कूटरपेक्षा. तर दुसरं मॉडेल येतं टीव्हीएसची ज्युपिटर. ज्युपिटर ही टीव्हीएसची स्कूटर आहे ना, ही कम्फर्टेबल राईडसाठी आहे ना सगळ्यात जास्त मानली जाते, कारण ती त्याच्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. ज्युपिटरमध्ये सुद्धा तुम्हाला 110 सीसीचं इंजिन मिळतं आणि मायलेज साधारण 45 ते 50 त्याच रेंजमध्ये आहे. ज्युपिटरची सीट मोठी असल्या कारणाने आहे ना ती एकदम आपल्याला बसण्यासाठी कम्फर्टेबल असते. ज्युपिटरचे सस्पेन्शन एकदम आरामदायक आहेत. त्यामुळे आहे ना फॅमिली यूजसाठी लोक ज्युपिटरला जास्त पसंती देतात. तर ह्याच्यामध्ये तिसरी स्कूटर म्हणजे सुझुकीची ॲक्सेस. आता ॲक्सेस ही 125 सीसी मध्ये येते. त्या 2 स्कूटरमध्ये ॲक्सेसचं इंजिन हे दोघांपेक्षा पॉवरफुल मानलं जातं. 125 सीसी इंजिन असल्यामुळे ह्या दोन्ही गाड्यांपेक्षा ॲक्टिवा आणि ज्युपिटरपेक्षा याचा पिकअप अर्थातच जास्त असतो. मायलेज साधारण तुम्हाला आहे ना ही पण 45 ते 50च्या आसपास तुम्हाला मायलेज देते. जर ज्यांना थोडी पॉवर आणि स्मूथ राईड हवी असेल तर लोक ॲक्सेस 125 पसंत करू शकतात, कारण ही गाडी अशाच लोकांसाठी खास बनवलेली आहे. आता आपण मार्केटची रियालिटी चेक करूया. जर तुम्हाला रिअलेबिलिटी आणि रिसेल व्हॅल्यू पाहिलात तर होंडा ॲक्टिवाला कोणतीही तोड नाही, कारण होंडा ॲक्टिवाला ही रिसेलिंगला मार्केट जास्त मिळतं तुम्हाला. त्याच्या खाली तुम्हाला टीव्हीएस ज्युपिटरला जास्त मागणी असते आणि मग त्याच्या खाली तुम्हाला सुझुकीची ॲक्सेस. अशा प्रमाणे यांचं सेकंड हँड गाड्यामध्ये मागणी तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल. तर तिन्ही गाड्या अगदी बेस्ट आहेत. प्रत्येकाचा कस्टमर बेस वेगळा आहे. जर कोणी पुढचा विचार करत असेल की मला गाडी 2 वर्षांनी, 4 वर्षांनी, 5 वर्षांनी विकायची, तर त्यांनी होंडा ॲक्टिवाकडे जावं. हां, आणि ज्यांना कम्फर्ट गाडी पाहिजे, स्मूथ राईड पाहिजे, अशाने टीव्हीएस ज्युपिटरकडे जायचं. एकदम फॅमिली यूजसाठी सस्पेन्शन चांगली असलेली टीव्हीएस ज्युपिटर ही गाडी आहे. आता तिसरी गोष्ट म्हणजे ॲक्सेस. सुझुकीची ॲक्सेस. ज्यांना पॉवर गाडी पाहिजे, पॉवर बाईक पाहिजे, पॉवर स्कूटर पाहिजे, अशा लोकांना 125 सीसी मॉडेलमध्ये ही ॲक्सेस गाडी आहे. हिला पॉवर पण जास्त मिळेल, पिकअप पण जास्त मिळेल. तर अशा लोकांसाठी ही ॲक्सेस गाडी बेस्ट आहे. पण नवीन स्कूटर घेताना ह्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की गाडीला कोणत्या जास्त मेंटेनन्स येतो, स्पेअर पार्ट कुठल्या गाडीचे महाग आहेत, आपल्या जवळपास सर्व्हिस कोणती चांगली आहे, कोणतं शोरूम आपल्या जवळपास आहे. ह्या सगळ्या गोष्टी पण तेवढ्याच गरजेच्या आहेत नवीन स्कूटर घेताना. तर जेवढ्या जवळच्या शोरूममध्ये किंवा जिथे तुम्हाला चांगली सर्व्हिस मिळते अशी कुठली तुम्ही स्कूटर चॉईस कराल ना, तर तुम्हाला ती स्कूटर मेंटेन करणं ना खूप सोपं जातं. हे झालं तिन्ही बाईक बद्दल. आता ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट, बाईक किंवा कोणत्याही गाडीचे तुम्हाला स्पेअर पार्ट जर बिझनेस किंवा व्यवसाय करायचा असेल, कोणाला नवीन शॉप सुरू करायचं असेल, तर त्यांच्यासाठी आमचे AR ऑटो स्पेअरची फ्रँचायझी आहे. जर कोणता बजेट कमी असेल, अगदी 50,000पासून कोणाला होलसेलमध्ये व्यवसाय चालू करायचा असेल, तर त्यांना सुद्धा आमच्याकडे चांगले चांगले बिझनेस प्लॅन आहेत. तर त्यांनी आम्हाला हा जो तुम्हाला स्क्रीनवर आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती त्यांचं नाव आणि पत्ता मेसेज करा, त्याला संपूर्ण माहिती पाठवली जाईल. कारण ऑटोमोबाईल स्पेअर पार्टमध्ये आमचं एकच उद्दिष्ट आहे की सगळ्यात स्वस्त स्पेअर पार्ट आणि आमच्याकडनं घेतलेल्या स्पेअर पार्टला वॉरंटी सुद्धा आम्ही देतो. अशाच ऑटोमोबाईल्स बद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर आमच्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.